अखंड असणारा जप केला, इतका जप केला, इतका जप केला, कधी कधी त्या ध्यानावर नसायचं, त्या भगवंताचं चिंतन असणार करायचं, देहविवर्जित अवस्था होऊन जायची त्यांची. त्या कृष्ण ध्यानामुळे देह विवर्जित अवस्था आणि देह विवर्जित अवस्था असणारी, देहातीत अवस्था असणारी व्हायची त्यांची. आणि म्हणून एवढा अधिकार त्या गवळणींचा आहे. ते गोपाळ साधे नाहीये. वरून तुम्हाला कसे दिसतील, केस वाढलेले, नाकाला बरसन आलेलं, डोळ्याला चिपडा आलेली, खांद्यावरी कामळ असलेली, डोक्या एवढी काठी घेतलेली, गुडघ्याच्या वर धोतर नेसलेली, तुम्हाला वरपंग अवस्थेमध्ये गोपाळ असे असे पाहता गोवळी. त्या गोवळ्याकडे तुम्ही वरपंग अवस्थेत जर पाहिलं तर हे असे असे आहे, पण भगवान त्यांचं उष्ट खातो.